श्रीकृष्ण, राधा, गोपी आणि मथुरेतील होळी एक भक्तिमय उत्सव। नमस्कार मंडळी, होळी हा केवळ रंगाचा सण नाही तर भगवान श्रीकृष्ण, राधा आणि गोपींनी सुरू केलेला भक्ती, प्रेम आणि आनंदाचा उत्सव आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल मथुरा, वृंदावन मधील होळीच्या प्रथा आणि कथा, कृष्ण राधेची होळी आणि तिच्या मागील आध्यात्मिक संदेश, बरसाना आणि नंदगाव येथे होळी का खेळली जाते, भगवान श्रीकृष्णाने होळीमध्ये कोणते लीला चरित्र केले, गोपिकांसोबत रंग खेळण्यामागील रहस्य। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि होळीची अद्भुत गोष्ट जाणून घ्या। होळीचा श्रीकृष्णाशी संबंध, एक ऐतिहासिक कथा। होळी हा केवळ रंगाचा सण नसून तो प्रेम, भक्ती आणि दैवी लीलेचा उत्सव आहे। भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालपणात राधा आणि गोपी सोबत होळी खेळण्यास सुरुवात केली। कृष्णाचा गडद रंग आणि राधेचा गोरा रंग पाहून त्याला प्रश्न पडला। त्याने माता यशोदेला विचारले, आई, मी काळा आहे आणि राधा इतकी सुंदर आणि गोरी का आहे? यशोदा मातेने उत्तर दिले, बाळा, तू राधेवर आणि गोपीवर रंग टाक आणि तेही तुझ्या रंगात रंगतील। यामुळे श्रीकृष्णाने राधा आणि गोपी सोबत रंग खेळण्यास सुरुवात केली आणि हा उत्सव पुढे संपूर्ण ब्रजभूमीत पसरला। मथुरा आणि वृंदावन मधील होळीची विशेषता। आजही मथुरा, वृंदावन आणि बरसाना मध्ये होळीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। बरसानाची लठ्ठमार होळी, अनोखी परंपरा। बरसाना हे राधा राणीचे गाव आणि नंदगाव हे श्रीकृष्णाचे गाव। येथे पुरुष आणि स्त्रिया एकत्र येऊन लठ्ठमार होळी खेळतात। महिला पुरुषांना लाठ्यांनी, काठ्यांनी मारतात आणि पुरुष ढाल घेऊन आपले संरक्षण करतात। या लीला श्रीकृष्णाने आपल्या मित्रांसोबत बरसानात आल्यावर सुरू केली होती। यामागे भक्तीचा संदेश आहे, नर नारी, देव भक्ती, प्रेम आणि रंगाईचा संगम। श्रीकृष्णाने गोपींसोबत होळी कशी खेळली? ब्रजभूमीतील गोपी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रंगलेल्या होत्या। होळीच्या दिवशी कृष्ण आणि त्याचे सखा गोपींना रंग लावत आणि पाण्याने भिजवत असत। रंगाच्या या खेळात संपूर्ण वृंदावन आनंदाने न्हाऊन निघत असे। कृष्णाच्या रासलीलेत रंगाचा विशेष उपयोग केला जात असे। या खेळातून एक संदेश मिळतो, जीवनातील सर्व दुःख, मोह आणि अहंकार रंगामध्ये विरघळून द्या आणि आनंदाने जग जिंका। मथुरेतील होळी महोत्सव जगभर प्रसिद्ध। मथुरेत होळीचे 40 दिवस आधीपासूनच उत्सव सुरू होतो मंडळी। रंगोत्सव सोबत कीर्तन, नृत्य, कथा, भजन आणि रामायण वाचन केले जाते। गोपाळ मंदिर, द्वारकाधीश मंदिर आणि श्री बाकेबिहारी मंदिरात भव्य होळी उत्सव होतो। या उत्सवातून मिळणारा संदेश काय आहे? भक्तीचा रंग सर्वश्रेष्ठ आहे। संपूर्ण जीवन हा रंगोत्सव आहे, त्याचा आनंद घ्या। कृष्णाच्या होळीशी संबंधित गूढ आणि भक्तिमय गोष्ट। ब्रजभूमीत होळीला रंगपंचमी असे म्हणतात। श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे रंगाचा हा उत्सव अमर झाला आहे। होळी खेळल्यानंतर श्रीकृष्णाने राधेला होळी सखी असे म्हणले। आजही वृंदावनामधील होळीचे रंग पावसाच्या पहिल्या थेंबासोबत वाहून जातात असे मानले जाते। होळीच्या रात्रीचा गूढ योग, मंत्र आणि उपाय काय आहे? होळीच्या रात्री विशेष मंत्र जप आणि उपाय केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते। श्रीकृष्ण आणि राधेचा मंत्र जपा। ओम श्री कृष्णाय गोविंदाय हरये परमात्मने स्वाहा। सुख समृद्धीसाठी होळीच्या राखेचे तिलक लावा। धनप्राप्तीसाठी घरात तुळशी पुढे दीप लावा आणि श्रीकृष्णाचे भजन करा। निष्कर्ष काय आहे मंडळी? होळीचा श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी संदेश काय आहे? मंडळी, होळी हा केवळ रंगाचा सण नाही तर प्रेम, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे। श्रीकृष्णाने होळीच्या माध्यमातून समाजात समरसतेचा आणि आनंदाचा संदेश दिला। आजही वृंदावन आणि मथुरेतील होळी जगभरात प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण भारतभर हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो।
मित्रांनो, तुम्हाला श्रीकृष्ण आणि होळीची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कॉमेंटमध्ये तुमचे मत कळवा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रांसोबत ग्रुपवरती शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. रंग ही प्रेमाची प्रतीक आहे आणि कृष्ण राधेच्या प्रेमात रंगून जाणे हेच खरे भक्तीचे प्रतीक आहे.